तर ऑपरेशन सिंदूरवरून सवाल उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी गंभीर आरोप केलाय। मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होतं, मात्र काँग्रेस सरकारनं दुसऱ्या देशाच्या दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला केला नाही। कोणत्या देशाच्या दबावामुळे तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला नाही याचं उत्तर काँग्रेसनं द्यावं, असं मोदी म्हणाले। मोदींनी केलेल्या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केला। तर मोदींनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलेलं आहे। मुंबई हमले के बाद हमारी सेनाएं पाकिस्तान पर हमला करने को तैयार थी। पूरा देश भी उस समय यही चाहता था, लेकिन उस कांग्रेस नेता की माने तो किसी दूसरे देश के दबाव के कारण तब कांग्रेस सरकार ने भारत की सेनाओं को पाकिस्तान पर हमला करने से रोक दिया था। तुम्ही गेल्या 11 वर्षापासून या देशाचे पंतप्रधान आहात। तुम्हाला तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून तुमच्या पक्षाने निवडलंय, जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलेला आहे। तुम्ही काय दिवे लावले 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये ते सांगायला पाहिजे होतं। मात्र आजही त्यांना काँग्रेसवर तोंड सूख घेतल्याशिवाय करमत नाही। का करमत नाही तर त्यांनी स्वतः काय केलं हे सांगण्याकरता त्यांच्याजवळ काहीही नाही। दरवर्षी 2 कोटी रोजगार आपण दिले नाही। प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू ते झाले नाही। लागत मूल्यापेक्षा 1.5 आम्ही भाव देऊ शेतमालाला ते दिले नाही। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ती आपण केली नाही। 100 स्मार्ट सिटी भिंग घेऊन शोधलं तरी त्या सापडत नाही। 26/11च्या निमित्तानं तेव्हाच्या सरकारने काय केलं तर तेव्हाच्या राज्य सरकारने सगळ्या आरोपींना एकंदरीत जे असणारं जे कट कारस्थान होतं त्या कट कारस्थानाचा पर्दाफाश केला। त्यातल्या आरोपीला फाशीच्या फंद्यावर कसाबला लटकवलं। आणि एवढंच नाही तर या सगळ्या तपासाच्या अनुषंगानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान हा कसा दहशतवादी राष्ट्र आहे, कशी दहशतवादी कारस्थानं करतो आणि दहशतवादाच्या कशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ट्रेनिंग चालवतो हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं। जगभरातल्या मित्रांना सोबत घेतलं।